नमस्कार, मी वर्षा नालवडे. संध्याकाळच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते. राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक बातमीचा आढावा घेणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. नांदेडमध्ये मंदिरामध्ये 100 महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा प्रकार, तर 4000 रुपये मिळणार म्हणून कपबशी चिन्ह असलेल्या लोकांनी थांबवून ठेवलं, महिलांचा गंभीर आरोप. नांदेडच्या धर्माबादच्या गोरोकाबाबा मंदिरातील संपूर्ण प्रकार समोर. नांदेडच्या धर्माबादमध्ये शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पैशांचं आमिष दाखवून सकाळपासूनच मंगल कार्यालयामध्ये बोलावलं, मतदारांचा गंभीर आरोप. नांदेडच्या धर्माबादमध्ये बोगस मतदानाच्या आरोपावरून राणा तेलंगणातील मतदार बोगस मतदान करत असल्याचा आरोप, तर बोगस मतदान केल्याच्या आरोपातून दोघांना मारहाण. नांदेडच्या धर्माबादमधील राड्यामध्ये मतदान केंद्राबाहेर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, तर पोलिसांकडून पत्रकारांना देखील धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर. भाजपचे आमदार राजेश पवार यांचे छायाचित्र असलेल्या गाडीतून पदाधिकारी पळून गेले. काही पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः भिंतीवरून उड्या खाऊन त्या ठिकाणाहून पळ काढला. तर मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप आमदार राजेश पवार यांनी मात्र फेटाळला. मी या भागाचा आमदार, माझा फोटो कुणीही वापरू शकतं. धर्माबादच्या मंगल कार्यालयात मतदार डांबून ठेवल्याच्या आरोपानंतर राजेश पवार यांची प्रतिक्रिया. नांदेडच्या धर्माबादमधील दोन्ही घटनांची निवडणूक विभागाकडून दखल, चौकशी करून कारवाई केली जाणार. तहसीलदार सुरेखा स्वामींची माहिती. तर धर्माबादच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार सुरेखा स्वामींनी दोन्ही ठिकाणांत जाऊन भेट देत यावेळेस पाहणी देखील केलेली आहे. अकोल्याच्या बाळापूरमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मोठा गोंधळ. बाळापूरमधील प्रभाग क्रमांक 4 मधील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, मतदान प्रक्रिया ठप्प पडल्याची ही माहिती. नाशिकमधील सिन्नरच्या प्रभाग क्रमांक 2 मतदान केंद्रावरती बोगस मतदाराला पकडलं. बनावट आधार कार्ड बनवून मतदार मतदानाला बोगस मतदान करण्यासाठी आला होता. बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आलं. सोलापूरच्या मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून 3000 रुपयांनी पैसे वाटप करण्यात आलं. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा गंभीर आरोप. तर मंगळवेढ्यामध्ये भाजप विरुद्ध सर्वपक्षीय पाठिंब्यानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये थेट लढत. अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये ईव्हीएम मशीन बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत अडथळे. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड परिसरातील प्रभाग क्रमांक 8, 9 आणि 10 मधील मतदान केंद्रांवरती 4 तासापासून वारंवार ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार. ईव्हीएम मशीन बंद पडत असल्यानं मतदारांमध्ये संताप. अंबरनाथमधील कोसगाव परिसरातील मतदान केंद्रावरती बोटावर लावलेली शाई लगेचच पुसली जात असल्यानं मतदारांमध्ये संतापाचं वातावरण. मतदान केंद्रावरती मतदार आणि उमेदवारांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण. बोगस मतदार वाढण्याचीही भीती व्यक्त. अंबरनाथमधील कोहसगाव या परिसरामध्ये शिंदेची सेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा. मतदारांना मतदान करून न दिल्याचाही आरोप, तर दोन्ही कार्यकर्ते आमने सामने. अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. भाजपकडून पैसे वाटप केल्याचा शिंदे सेनेकडून आरोप, तर यामुळे काही काळ तणावाचं वातावरण. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. जळगावच्या भुसावळमध्ये पोलीस आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची. पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भावना पाटील यांना केंद्रावरती आत न येऊ दिल्यानं बाचाबाची झाल्याचं समोर. अहिल्यानगरच्या कोपरगाव मतदान केंद्रावरती गोंधळ. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची. मतदारांवरती उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटांचा आरोप. कोल्हापूरच्या गडिंग्लजमध्ये मतदान केंद्रावरती गोंधळ. मतदान केंद्रात जाण्यावरून पोलिंग एजंट यांचा गोंधळ. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं. धुळ्याच्या शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतमोजणी होणार. शिंदखेडा तहसील कार्यालयामध्ये 6 टेबलवरती 6 फेऱ्यात मतमोजणी केली जाणार. चांदवड नगरपालिकेची मतमोजणी तयारी अंतिम टप्प्यात. 5 टेबलवरती 2 फेऱ्यांमध्ये होणार 10 प्रभागांची मतमोजणी, तर प्रत्येक टेबलवरती 4 कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त. नागपूर जिल्ह्यामध्ये उद्या 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतींची मतमोजणी होणार. मतमोजणी केंद्राच्या परिसरात आजपासूनच बॅरिकेडिंग आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. नगराध्यक्ष पदाच्या 27 जागांसाठी एकूण 167 उमेदवार मैदानात. धाराशिवच्या उमरग्यामध्ये दुबार मतदाराला हमीपत्र सक्तीचं. हमीपत्र भरल्यानंतरच मतदान, तर धाराशिवच्या उमरग्यामध्ये 505 मतदारांची दुबार नावं असल्याचंही समोर.
सोलापूरच्या करमाळा नगरपालिका मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार। यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सभागृहात होणार मतमोजणी, तर 10 टेबलवरून 3 राऊंडमध्ये मतमोजणी पार पडणार। नाशिकच्या इगतपुरी नगर परिषद मतमोजणीच्या पार्श्वभूमीवरती शासकीय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांना 168 अन्वये नोटीस बजावल्या। समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी स्वबळावरती लढण्याच्या तयारीत। 2 दिवसांमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू। युती अस्पष्ट असल्याने उमेदवार संभ्रमात, तर मंत्री दादा भुसे आणि भाजप पदाधिकाऱ्यांची युतीवर बैठक झाल्याचीही चर्चा। भाजपकडून नांदेड मनपा निवडणुकीची पंकजा मुंडे यांच्यावरती जबाबदारी। नांदेड मनपाच्या निवडणूक प्रभारीपदी पंकजा मुंडे यांची निवड। आमदार खासदार नेते यांच्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका। भाजप आमदार संजय उपाध्याय यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र। कार्यकर्त्यांना संधी द्या, नातलगांना नाही। संजय उपाध्याय यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख केल्याची माहिती। हिंगोलीमध्ये 21 तारीख आमचीच आहे। चंद्रकांत नवघरे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। चंद्रकांत नवघरे वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार, तर हिंगोलीकरांनी विकासाची दिशा ठरवली आहे। चंद्रकांत नवघरेंची प्रतिक्रिया। जळगाव जिल्ह्यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी युती करण्यासाठी पहिले प्राधान्य महायुतीला असणार। युती झाली नाही तर पुढील पावलं प्रदेशाध्यक्षांच्या सूचनांनंतर ठरेल। जळगाव महापालिका निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांची भूमिका स्पष्ट। इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक। इचलकरंजी शहरातून महायुतीतूनच निवडणूक लढवणार, प्रकाश आंबेडकर यांची माहिती। तर नागपूरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवरती निवडणूक लढवत असल्याचं आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आलं। इनकमिंग सुरूच आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका सायली वांजळे यांचा भाजपात पक्षप्रवेश। 22 माजी नगरसेवक देखील भाजपात। कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा धक्का। कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा भाजपात प्रवेश, तर ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंना मोठा धक्का। ठाण्यामध्ये एमआयएमचे माजी नगरसेवक शाह आलम यांचा राष्ट्रवादी जाहीर पक्षप्रवेश, तर अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला। अहिल्यानगरच्या कोपरगावात अभिनेता सोनू सूदनं उमेदवार मित्राची भेट घेतली। विनोद राक्षेंना निवडणुकीमध्ये विजयासाठी शुभेच्छा दिल्या। ठाकरे सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक कणकवलीमध्ये संपन्न। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा ठाकरेंच्या सेनेचा निर्धार। पुण्यामध्ये शिंदे सेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांची रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत, तर पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती पदाधिकाऱ्यांची मागणी। ठाणे पालिकेसाठी महाविकास आघाडीची पहिली बैठक। पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठाण्यातील 50 जागांची मागणी, तर ठाकरे सेनेकडून ठाण्यामध्ये 50 पेक्षा जास्त जागांची मागणी करण्यात आली। मनसेने ठाण्यामध्ये 25 जागांची मागणी केल्याची माहिती। दिशा अभ्यासक्रमाची अंमलबजावणी न केल्यास शाळांचं अनुदान बंद केलं जाणार। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची शाळांना तंबी, तर बौद्धिक अक्षम्य विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग कल्याण विभागाचा मोठा निर्णय। एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांना पोलीस आणि विद्यापीठ सुरक्षा रक्षकाकडून मारहाण केल्याचा आरोप। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये एबीव्हीपीचं आंदोलन करताना पोलीस आणि विद्यापीठ सुरक्षा रक्षकाकडून मारहाण। नागपूरमध्ये टँक टॉवर कोसळून भीषण अपघात। दुर्घटनेमध्ये 6 मजुरांचा मृत्यू, तर 9 मजूर गंभीररित्या जखमी। बुटीबोरी एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये घडला प्रकार, तर मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार। मुख्यमंत्र्यांची माहिती।